रोहा शहराला अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी नगरपालिकेने आता कंबर कसलीये। मुख्याधिकारी अजय कुमार एडके यांच्या नेतृत्वाखाली शहरात विविध ठिकाणी धडाकेबाज कारवाई करण्यात आली। सागर डेअरी ते मेहेंदळे हायस्कूल आणि कोर्ट रोड परिसरातील अनधिकृत शेड आणि बांधकामे बुलडोझरच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून या अतिक्रमणांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त होते। या कारवाईनंतर शहरातील प्रमुख मार्गांनी मोकळा श्वास घेतला असून प्रशासनाच्या या आक्रमक पवित्र्याचं सर्वसामान्यांकडून स्वागत होत आहे। मात्र हे रस्ते पुन्हा गजबजणार नाहीत याची काळजी प्रशासन घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आपण एक 8 दिवसापूर्वी आपला रस्ता जो आहे कोर्ट रोड आणि आपला जो पीडब्ल्यूडी गेस्ट हाऊसचा रोड आहे तिथे बऱ्याच ट्रॅफिकच्या समस्या आहेत आणि आम्ही असं पाणीयंत्री असं आढळलेलं की या बिल्डिंगच्या ज्या शेड्स आहेत त्या बाहेर आलेल्या आहेत। तसेच लोकांनी मार्जिनल प्रिमायसेस सुद्धा मध्ये बांधकामात परवानगी केली गेली होती, त्यामुळे बऱ्याच ट्रॅफिकची अडचण होती। तसेच लोकांसुद्धा तक्रारी होत्या, त्या अनुषंगाने आपण नोटीस दिल्या होत्या। त्या नोटीसचा कालावधी संपलेला होता, तर आपण आज कारवाई आयोजित केलेली होती। त्यानुसार आपण जवळपास 15 ते 20 बांधकामं तोडलेली आहेत। अजून ही कारवाई चालूच आहे आणि अशा प्रकारे जिथे जिथे अशा काही तक्रारी असतील तिथे आपण कारवाई करून पुढची कारवाई आपण करत राहू।